विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये MSFमध्ये 10,000 सुरक्षारक्षकांची भरतीची जी जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याची जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे, ज्याची तारीख 9 डिसेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. मरोळ मुंबई या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेलच, परंतु यामध्ये एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे. ती अपडेट याच व्हिडिओमध्ये शेवटच्या भागामध्ये तुम्हाला दिली जाईल. त्या कारणामुळे व्हिडिओ तुम्ही बघा. यामध्ये बघा, MSFमध्ये 10,000 सुरक्षारक्षकांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध, फक्त याच उमेदवारांची भरती. ओके, काही हरकत नाही. यामध्ये बघा, हा सर्व जो GR आहे तो GR याप्रमाणे असणार आहे. हा GRसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु ती जाहिरात मोठी असल्या कारणामुळे आपण त्या ठिकाणी ती अपलोड केलेली नाही आहे. यामध्ये बघा, उमेदवारांची यादी जी आहे, ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे 9 ते 20 डिसेंबर दरम्यान, त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण यादीसुद्धा उपलब्ध आहे. उमेदवारांसाठी ज्या सूचना आहेत त्या सूचनासुद्धा उपलब्ध आहेत. ऑनलाईन लिंक तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता आणि त्या पेजवर तुम्ही रिडायरेक्ट होऊ शकता. तर यामध्ये बघा, महत्त्वाची माहिती यामध्ये आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये सुरक्षारक्षक ही पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची यादीसह जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये 10,000 सुरक्षारक्षकांची भरती केली जात आहे. एकूण 10,000 उमेदवारांची पडताळणीसाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. नियम व अटी उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला आहे. या ठिकाणी महत्त्वाची माहिती ही आहे की जर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव त्या यादीमध्ये असेल आणि त्या यादीमधल्या नावानुसार ज्या डेटला तुम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे पडताळणीसाठी, तर त्या ठिकाणी जाण्याकरिता तुम्हाला एक फॉर्म तिथं भरावा लागणार आहे. त्याची लिंक ही लिंक असणार आहे. या लिंकवर तो फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे आणि तो फॉर्म पूर्ण भरल्यानंतर त्यामध्ये जो काही रंगीत छायाचित्र त्यांनी सांगितलेलं आहे, या ठिकाणी बघा, रंगीत छायाचित्र सही वगैरे त्या ठिकाणी अपलोड तुम्हाला करावी लागणार आहे आणि मुद्दा क्रमांक 7 मध्ये नमूद सर्व आवश्यक कागदपत्र दिलेल्या जागी अपलोड करावी लागणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतरच फॉर्म सबमिट करण्यात यावा. तसेच नोंदणीच्या दिवशी येताना फॉर्मची प्रिंट काढून सोबत आणावी. तसेच संबंधित मूळ कागदपत्र या ठिकाणी सोबत आणावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत, प्रतीक्षा यादीमध्ये आहेत पोलीस भरतीच्या, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्यांची सर्वांची जी लिस्ट आहे ती लिस्टसुद्धा साईडवर उपलब्ध आहे. तुम्हाला जर ती लिस्ट बघायची असेल तर तसासुद्धा आपण व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करू शकतो. तसं तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे. आता यामध्ये महत्त्वाची जी माहिती तुम्हाला द्यायची आहे ती द्यायची अशी आहे की 9 डिसेंबरपासून तर 20 डिसेंबरपर्यंत ही प्रोसिजर जी आहे ही प्रोसिजर सुरू राहणार आहे. आणि यामध्ये जर समजा तुम्ही 9 तारखेला जर ॲबसेंट जर असला, काही कारणास्तव जर तुम्ही 9 तारखेला या ठिकाणी जाऊ शकला नाही, जर तुमचं 9 तारखेला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन आहे, पडताळणी आहे आणि त्या दिवशी जर तुम्हाला काही महत्त्वाचं काम निघालं तर तुम्ही त्या ठिकाणी जर ॲबसेंट राहिला तर तुम्ही 10 तारखेलासुद्धा त्या ठिकाणी हजर राहू शकता. ही अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची आहे. तशी जी PDF आहे ती PDF आपण या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आपण डायरेक्ट PDF बघू, जेणेकरून तुम्हाला तो विषय जो लिखित आहे तो तुम्हाला समजेल. एक तोंडी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की जर तुम्ही ॲबसेंट असाल 11 तारखेला तर 12 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी हजर राहू शकता. 12 तारखेला ॲबसेंट असाल तर 13 तारखेला तुम्ही हजर राहू शकता. म्हणजे नेक्स्ट डे जो आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या भरतीला हजर राहू शकता. आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की 20 तारखेपर्यंतसुद्धा तुम्हाला तिथं चान्स असणार आहे. जर तुम्ही 9-10 तारखेला जरी ॲबसेंट असाल तर 20 तारखेच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे असं सुद्धा त्या PDF सांगितलेलं आहे. नेमकं त्या PDF काय सांगितलेलं आहे आपण बघणार आहोत. ओके, तर यामध्ये बघा मित्रांनो, यांनी सांगितलेलं आहे की उमेदवारास दिलेल्या दिनांकास अपवादात्मक परिस्थितीत इतर तातडीचे काम निकष पडताळणी हजर राहणे शक्य नसल्यास प्रसिद्ध केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात. परंतु दिनांक 20/12/2024 रोजी शेवटचा दिवस असून या दिवशीही जर तुम्ही गैरहजर राहिले तर त्यानंतर मात्र पुन्हा तुम्हाला या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.
व निकष पडताळणी 2024करिता विचार केला जाणार नाही, असं यांचं क्लिअर या ठिकाणी सांगणं आहे. त्या कारणामुळे शक्यतोवर हजर राहण्याचा प्रयत्न करा जर तुमचं त्या लिस्टमध्ये नाव असेल तर. आणि जर तुमचं त्या दिवशी काही अर्जंट काम असेल, निकडीचं काम असेल, तातडीचं काम असेल, काही तुमची आरोग्याची काही समस्या असेल तर दुसऱ्या दिवशी किंवा 20 तारखेच्या आतमध्ये तुम्ही त्या ठिकाणी हजर राहू शकता. ही अपडेट महत्त्वाची होती, त्या कारणामुळे तुम्हाला देणं आवश्यक होतं. ओके, धन्यवाद, थँक्यू.